नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी आहे चोकाकमधून. हातकणंगले तालुक्यातील चोकाक इथं नवनिर्मित स्वामी समर्थ मंदिरात श्री स्वामी समर्थ मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न झाला. यामुळे स्वामी भक्तांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. चोकाक इथं नवनिर्मित स्वामी समर्थ मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाला असून हा सोहळा सिद्धेश्वर मठ वाळव्याचे श्री षडाक्षरी ज्ञानी 108 शिवानंद शिवाचार्य महाराज यांचे दिव्य सानिध्यात पार पडला. या सोहळ्यासाठी माजी खासदार डॉक्टर निवेदिता माने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्रींच्या मूर्तीची सहवाद्य नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. त्यानंतर नूतन मंदिरामध्ये पुण्यवाचन, मातृका पूजन, वास्तुपीठ पूजन, जलाधिवास, संपूर्ण दिवस यज्ञ याग, परमात्मा भजनी मंडळ, अब्दुल लाट यांचा भजनाचा कार्यक्रम, सोंगी भजन आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. दरम्यान श्रींच्या मूर्ती प्रतिष्ठापना, कलशारोहण, महाआरती, महाप्रसाद आदी कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठा सहभाग नोंदवला. कार्यक्रमासाठी मूर्ती दातार शैलेंद्र घोरपडे, त्याचप्रमाणे अमोल कोरे, भाविक देशपांडे, नाना महाराज, अविनाश बनगे यांच्यासह चोकाकचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य अमरनाथ स्वामी हेरलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. या सोहळ्यासाठी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयसिंग ढेरे, उपाध्यक्ष कुमार सांगावे यांच्यासह सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी विशेष योगदान दिले.